वैराग्य रागरसिक जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, ह्या सर्वांच्या अलौकिक, अकारण करून, अद्भुत, असीम, अपूर्व, अहेतुकी अशा अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी ह्या मार्गशीर्ष मासाच्या पावन पर्वामध्ये, ज्यामध्ये गीता जयंतीचं पर्व येतं आणि मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकराः, तर सर्व 12 महिन्यामध्ये माझी विभूती म्हणजे हा मार्गशीर्ष महिना आहे असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. गीता ही विभूती म्हणजे वाङ्मय मूर्ती भगवंताची आहे आणि त्या वाङ्मय मूर्तीचं आपल्याला यथाशक्ती यथामती काही त्याचं अध्ययन चिंतन घडावं म्हणून आपण पवित्र सल्ला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ या ग्रंथाचं चिंतन करण्याला प्रवृत्त झालो. उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जावो म्हणून आपण या ग्रंथाचा जसं आपल्या बुद्धीत स्फुरण होईल, सर्वांना आपल्या अंतकरणाचा अंतर्यामी असणारा परमात्मा जसं स्फुरण करील तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळावं. जीव काय आहे, जगत काय आहे आणि या ठिकाणी सत्य काय आहे, मिथ्या काय आहे याचा आपल्या जीवनामध्ये काही उलगडा व्हावा आणि आपली तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानम, आपली त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती व्हावी यासाठी अत्यंत अंतर्मुख वृत्तीनं ह्या ग्रंथाचं आपलं चिंतन घडावं अशी ही गीता माऊलीच्या चरणी प्रार्थना करायची, भगवती ज्ञानेश्वरीच्या चरणी प्रार्थना करायची आणि या ग्रंथाच्या चिंतनाला प्रवृत्त व्हायचं. यामध्ये आता ह्या सर्व अलंकापूर क्षेत्र आहे आणि संजीवन समाधीस्थ माऊली आहे, इंद्रायणीचा पवित्र तटाका आहे, असं सर्व अनुकूल वातावरण आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या मनात जे काही संकल्प निर्माण झाला त्या सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ अशा रीतीनं भगवंतावरच हे सर्व सोपवायचं आणि हे कार्याचा आरंभ करायचा. तर ह्या कार्याचा आरंभ करताना, कोणत्याही कार्याचा आरंभ करताना मंगलाचरण करण्याची शिष्टांची परंपरा आहे. शिष्ट म्हणजे जे वेदाचं प्रामाण्य मानतात अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांना म्हणतात शिष्ट. आणि या सगळ्या शिष्टांचा संप्रदाय किंवा पद्धती आहे की कोणतंही कार्य किंवा ग्रंथाचा आरंभ करताना हे मंगलाचरण करायचं, आपल्या इष्टदेवतेला मंगल करायचं. तर त्या इष्टदेवतेचं मंगलाचरण करताना, नमन करताना 2 पद्धती आहेत. एक त्याचं सगुण स्वरूपाला वर्णन करायचं आणि एक निर्गुण स्वरूपाला वर्णन करायचं. त्याचे प्रकार आहेत कोणते? एक आशीर्वादात्मक मंगल आहे, एक नमस्क्रियारूप मंगल आहे आणि एक वस्तुनिर्देशरूप मंगल आहे. वस्तुनिर्देशरूप म्हणजे सगुण किंवा निर्गुण परमात्मा जसा आहे तसं त्याचं वर्णन करायचं, याला म्हणतात वस्तुनिर्देशरूप. वस्तू म्हणजे परमात्मा आणि त्या परमात्मा वस्तूचा निर्देश करणं म्हणजे कथन करणं. तर परमात्मा वस्तू 2 प्रकाराने, परमात्मा सगुण पण आहे आणि परमात्मा निर्गुण पण आहे. द्वावेव ब्रह्मणो रूपे, ब्रह्माची 2 रूप आहेत. कोणतं? मूर्तंच अमूर्तंच. एक मूर्त रूप आहे सगुण साकार आणि दुसरं आहे अमूर्त निर्गुण निराकार. कोणत्याही रूपाचं वर्णन केलं तरी त्याला म्हणतात की वस्तुनिर्देशरूप मंगल. नमस्क्रियारूप मंगल जे आहे त्या मंगलामध्ये परमात्मा हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, गुरु आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि आपण त्यांच्यापेक्षा कनिष्ठ आहोत असं समजून आपण त्यांना केलेलं जे वंदन किंवा त्यांचं केलेलं जे नमन त्याला म्हणतात नमस्क्रियारूप मंगल. त्याच्यामध्ये आपलं इष्टदैवत किंवा गुरु हे श्रेष्ठ आहेत आणि आपण कनिष्ठ आहोत असा भाव असतो. आणि आशीर्वादात्मक मंगल म्हणजे अत्यंत कनिष्ठ असणाऱ्या आपल्याला ह्या केलेल्या कार्याचा आरंभ केल्यानंतर आशीर्वाद म्हणजे असं म्हणतात शम म्हणजे सर्व प्रकाराने आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं म्हणून गुरूंच्याकडं केलेली याचना,
त्याला म्हणतात आशीर्वादात्मक मंगल. तर अशा प्रकारचं आशीर्वादात्मक मंगलाचरण करण्याची पद्धती आहे. या ठिकाणी जे मंगलाचरण केलेलं आहे, या मंगलाचरणामध्ये माऊलींनी तिन्ही पण साधलेले आहेत. कोणतं? आशीर्वादात्मक मंगल, नमस्क्रियारूप मंगल आणि वस्तुनिर्देशरूप मंगल. ही तिन्ही मंगलाचरणं बारकाईनं विचार केला तर या मंगलाचरणामध्ये माऊलींनी साधलेले आहेत. त्यापैकी पहिल्यांदा आपल्याकडं अशी पद्धत आहे की सर्व जी परमार्थामध्ये किंवा कार्यामध्ये जी विघ्न येतात त्या विघ्नाचा नाश करणारी विघ्ननाशाची अधिष्ठात्री देवता गणेश प्रभू आहे. म्हणून या ठिकाणी गणेशाला वंदन केलं. आपल्या जीवनामध्ये कोणतंही वंदन करताना किंवा प्रारंभ करताना आपल्याकडं पहिलं आपण म्हणतो श्री गणेशाय नमः, म्हणजे श्री गणेशाला आपण वंदन करतो. तेच वंदन या ठिकाणी माऊलींनी केलेलं आहे, गणेशाचं वंदन केलेलं आहे. परंतु या वंदनामध्ये खूप अपूर्वता आहे. म्हणजे ती अशी आहे की यामध्ये गणेश म्हणजे हा केवळ सोंड असणारा किंवा ज्याचं उदर महान आहे असा किंवा एकदंत अशा प्रकारचं वर्णन नाही. याच्या ठिकाणी हा साहित्यात्मक गणपती आहे. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी काही जी काही ग्रंथ आहेत, म्हणजे वाङ्मय आहे, त्या वाङ्मयाची योजना ह्या गणपतीच्या अवयवस्थानी केलेली आहे. तेव्हा याच्यामध्ये प्रथम प्रारंभ करतानाच माऊली म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तसं हे मंगलाचरण अत्यंत क्लिष्ट आहे. परंतु याचा जर विचार केला तर ब्रह्मसूत्राची 4 सूत्र ह्या ओवीमध्ये आलेली आहेत. जन्माद्यस्य यतः म्हणजे अथा तो ब्रह्मजिज्ञासा जन्माद्यस्य यतः शास्त्र योनित्वात आणि तत्व समन्वयात अशी 4ही सूत्र म्हणजे चतुसूत्री की जिच्यावर ह्या सगळ्या ब्रह्मसूत्राच्या 4 अध्याय आणि 16 पादांची उभारणी केलेली आहे. आणि त्याचं सर्वस्व किंवा सर्व सार रूपाने ही 4 सूत्र आहेत ब्रह्मसूत्रामधली. व्यासमुनींनीच गीता केली, व्यासमुनींनीच ब्रह्मसूत्र लिहिलं. तर या ठिकाणी पहिल्यांदा असं आहे की ही 4 सूत्र आली कशी, तर याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये ह्या ओवीचा जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या चतुसूत्रीचा विचार आपोआपच होतो. कसा की अथा तो ब्रह्म जिज्ञासा, याच्यामध्ये त्यांनी सांगितलं अथ आता हा ब्रह्म जिज्ञासा, म्हणजे अथ म्हणजे अनंतर्यवाचक अर्थ आहे. याच्या ठिकाणी अथ शब्दाचा अर्थ आहे की मंगलाचरण पण होतं याच्यामध्ये आणि अनंतर्य असाही अर्थ याच्यामधून सांगितला जातो. परंतु ह्या भारतीय वैदिक पौराणिक स्मार्त ह्या ग्रंथामध्ये आपल्याला अथ शब्दाचा अर्थ मंगलवाचक सांगितला जातो. त्याचं कारण असं आहे की ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणा पुरा कंठम वित्वा पुनर्यातौ तस्मान मांगलिका उभवू असं म्हटलेलं आहे की ब्रह्मदेवाच्या कंठातून ही 2 अक्षरं पहिल्यांदा बाहेर पडली, ओम आणि अथ, म्हणून यांना काय म्हणतात मंगलवाचक असं म्हणतात. अशा रीतीने ही मंगलवाचक अक्षर आहेत. इथं ओम शब्द आलेला आहे, ओम नमोजी आद्या, म्हणून तो ओंकाराने हा मंगलवाचक शब्द आहे. म्हणजे याच्यामध्ये भूत भविष्य आणि वर्तमानामध्ये श्रोता वक्ता यांचं दोघांचंही संरक्षण व्हावं, मंगल व्हावं या अर्थाने आरंभ केलेलं जे कार्य, इच्छित असणारं जे कार्य, तर ते संपूर्णतेला परिसमाप्तीला प्राप्त व्हावं म्हणून पहिल्यांदा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. ओम जे आहे ते ओम हे परमात्म्याचं नाव आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं की तस्य वाचकाः प्रणवः, तस्य म्हणजे परमात्मनः वाचकाः, त्या परमात्म्याचा वाचक शब्द जर कोणता असेल तर तो आहे ओम. तेव्हा ह्या ओम नावाने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तर इथं असं आहे की हा ओंकाराचा विचार म्हणजे आपल्या वास्तव असणाऱ्या आपल्या स्वस्वरूपाचा विचार किंवा ह्या संपूर्ण जगताचं ज्याच्यापासून उत्पत्ती होते, जगत ज्याच्यामध्ये जगताची स्थिती होते आणि शेवटी जगताचा लय होतो, असं जे स्थान आहे
ते परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचा वाचक शब्द कोण आहे? ओम आहे. म्हणजे ओम सगळ्या विश्वाच्या आताचं ध्वनिशास्त्र जे आहे ते हेच सांगतं की जगात पहिला जग नव्हतं तेव्हा काय होतं? फक्त ओंकार होता आणि त्या ओंकाराच्याच म्हणजे ध्वनिरूपाने असणारा जो ओंकार त्यापासूनच हे सर्व विश्व उत्पन्न झालेलं आहे. म्हणून तो जे आद्याक्षर आहे त्याचं उच्चारण या ठिकाणी ओंकार रूपाने केलेलं आहे. ओम हा त्यांनी लिहिले ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणास त्रिविधा स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विततापुरा का विहितापुरा यज्ञाश्च विहितापुरा. ओंकार शब्द हा सर्वाच्या अगोदर त्या ठिकाणी उच्चारला गेला. म्हणून हा ओंकार हा सर्वांचं मूळ आहे. म्हणजे परमात्मा हा सर्वांचं मूळ आहे असं सांगणारं कोण आहे? तर असं वेद प्रतिपाद्य ह्या वेदाच्या प्रतिपादनाचा विषय आहे. म्हणजे वेदाच्या प्रतिपादनाचा विषय कोण आहे? तर ओंकार स्वरूप असणारा परमात्मा. आणि त्या परमात्म्याचं चिंतन वेद सांग. म्हणजे वेदाचा मुख्य विषय कोण आहे? वेद हा परमात्म्याचं वर्णन करतो. वेद जाणो गेला तोही मौनावला. वेद कोणाला जाणण्याचं साधन आहे? परमात्म्याला जाणण्याचं साधन आहे. पुढं जाऊन तो सुद्धा काय करतो? मौन होतो. कारण परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते काय मनोवाचातीत तुझे हे स्वरूप. मन वाणी याला कधीही विषय होणारं नाही. म्हणून वेद रात्रंदिवस त्या परमात्म्याचं चिंतन करतो. म्हणजे वेदाचा प्रतिपाद्य विषय कोण आहे? परमात्मा. वेद प्रतिपाद्या म्हणजे वेदाचा प्रतिपादनाचा विषय जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. अशा हे वेदाचा प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकार स्वरूप आणि आद्या म्हणजे संपूर्ण जगताचं आद्य कारण. म्हणजे याचा अर्थ हे जगत कुठून उत्पन्न झालं याविषयी आपल्या ह्या आध्यात्मिक विश्वामध्ये किंवा दार्शनिक परंपरेमध्ये अनेक प्रकारचे विवाद आहेत. कोणी म्हणतं की हे जे आद्य कारण आहे जगाचं, कोणी म्हणतं परमाणू हे आद्य कारण आहे, कोणी सांगतात हे ईश्वरापासून जग उत्पन्न झालं, कोणी सांगतात जीवांच्या कर्मापासून हे जगत उत्पन्न झालं. म्हणून याच्यासाठी मुख्य 6 कारणं सांगितली. काय? स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतिम तथा परिणामंच मन्यन्ते प्रकृतीम पुरुषदर्शिनः असं योगवासिष्ठामध्ये श्लोक आला की या ठिकाणी स्वाभाविक जग निर्माण होतं. आद्य कारणाचा काय विचार करायचा? याचं काही आद्य कारण वगैरे नाही. आता तुम्हाला हे जग कसं उत्पन्न होतं तर त्याच्यामध्ये सांगतात काही नाही, ह्या जग आपोआप उत्पन्न होतं. याला म्हणतात स्वभाव. आता साखरेच्या ठिकाणी गोडपणा कशामुळे आला? स्वभाव आहे साखरेचा. मिऱ्यांच्या ठिकाणी तिखटपणा कुठून आला? तो त्याचा स्वभाव आहे. तसं उत्पन्न होणं हा त्या जगाचा काय आहे? स्वभावच आहे. याच्या ठिकाणी ईश्वर, परमाणू, जीवाचं कर्म असं मानण्याची गरज नाही. काहींनी सांगितलं की ईश्वर हा जगताचा कारण आहे. कारण ह्या जगताचा कोणतंही कार्य करायचं झालं तर तो कार्य करणारा चेतना असला तरच कार्य होतं. केवळ जडाच्या ठिकाणी कार्य होत नाही. आपण समजा कुदळीने जमीन खणली तरी त्या ठिकाणी त्या जमीन खणणारा हा चेतन आहे का नाही? तसं ह्या जगताचा कुठं आणि करण्याच्या अगोदर त्याच्या ठिकाणी संकल्पाचं स्फुरण व्हायला पाहिजे की म्हणून त्यांनी अशी एक पद्धती सांगितली की सर्वात पूर्वी फक्त ईश्वर एकटाच होता. आणि तो एकटा तेव्हा त्या ठिकाणी काहीच नव्हतं. काय वेदाचा मंत्र आहे की सदैव सौम्य इदमग्रा आसीत. सगळ्याच्या पूर्वी फक्त सत्तत्व एकटा परमात्मा तत्वच या ठिकाणी होतं. परंतु ते एकटंच असल्यामुळं स एकाकी न रमते, त्याला एकट्याला करमेना. मग त्याला काय वाटलं की अनेक अंगाने मी एकोहम, मी एकटाच आहे, बहुश्याम, मी अनेकत्वाने प्रगट व्हावं असं त्याला वाटलं. म्हणून त्यांनी काय केलं, ही सगळी जी प्रजा आहे एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकटाच आहे, अनेकांना उत्पन्न करावं. म्हणून तो परमात्मा सत्य संकल्प आहे. आणि त्या परमात्म्याने संकल्प केला आणि मग तत्सृष्टवा त्याने ही सगळी सृष्टी उत्पन्न केली. पण ही जड सृष्टी उत्पन्न केली, पण तिला जर व्यवहार्य दशेत आणायचं असेल तर तदेव अनुप्राविशत, त्याने त्या सृष्टीमध्ये काय केला,
आभासाच्या रूपाने प्रवेश केला आणि मग त्या ईश्वराने हे सगळं जगत उत्पन्न केलं. पहिल्यांदा त्याने माया आणि त्या मायेच्याद्वारा प्रथम त्याने आकाश तत्व उत्पन्न केलं. नंतर त्या आकाश तत्वापासून अग्नितत्व वायुतत्व, वायुतत्वापासून अग्नी, अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी अशी ही रचना झाली. आत्मनः आकाशः संभूतः, आत्मनः आत्म्यापासून मायेच्याद्वारा आकाश उत्पन्न झालं आणि आकाशात वायू, वायोरग्निः, अग्नेरापः, अद्व्यः पृथ्वी असा या सृष्टीचा विचार झाला, विस्तार झाला. अशी एक परंपरा यामध्ये सांगितली जाते. जगताचं कारण काय, आद्य कारणाविषयी. आद्य कारण कोणी सांगतात की एक पहिल्यांदा सगळ्या परमाणुमय अशा ही सृष्टी जी आहे ती परमाणु रूपात होती. आता ही सगळी दर्शन आहे, याचा खूप मोठा विस्तार आहे. प्रत्येक दर्शनाचा वेगळा विचार आणि अभ्यास आहे. परंतु ह्या सगळ्या दर्शनांनी सांगितलेली कारणं खंडित आहे आणि वेदांतशास्त्र सर्वांचं कारण हा परमात्म तत्व आहे. जन्मादी अस्य यतः, यतः म्हणजे ज्याच्यापासून, जन्मादी म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्याच्यापासून होतात तो परमात्मा आहे. ज्याच्यापासून होतात म्हणजे ज्या परमात्म्यापासून होतात, म्हणजे परमात्म्यावरच हे उत्पत्ती, स्थिती, लय हे भासतात. परमात्मा जो आहे तो जगाचं आद्य कारण म्हणजे सर्व कारणांचं कारण किंवा विवर्तोपादान कारण आहे. या ठिकाणी जसा रज्जूवर सर्प भासतो, परंतु त्या रज्जूवर भासलेला जो सर्प आहे त्याचा आता विचारसागरामध्ये विचार येईल की रज्जूचं अज्ञान आहे म्हणून सर्प भासला. रज्जूचं ज्ञान असतं तर सर्प भासला असता का? नाही. म्हणजे त्या अज्ञानाचं कार्य आहे आणि त्या सर्पाचं ज्ञान होतं आपल्याला. तो सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे दोन्हीसुद्धा कशामुळं होतं? सर्पाच्या अज्ञानामुळं. पहिल्यांदा आपल्या रज्जूच्या अज्ञानामुळं होतं. मग त्या अज्ञानामध्ये दोन भाग असतात. एक असतो सत्वगुणाचा भाग आणि एक असतो तमोगुणाचा भाग. तर त्या तमोगुणामुळं काय होतं? तमोगुणाचा परिणाम म्हणून हा सर्प उत्पन्न होतो आणि त्या अज्ञानाचाच असणाऱ्या सत्वगुणाचा परिणाम म्हणून त्या सर्पाचं ज्ञान होतं. तसं आपल्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानात हे जग भासतं आहे की नाही. आणि त्या जगाचं आत्मस्वरूपाच्या अज्ञानामध्ये 3 गुण आहेत: सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. त्या सत्वगुणामध्ये ज्ञान होतं, तमोगुणामध्ये पदार्थ बनतात आणि रजोगुणामध्ये त्या पदार्थांमध्ये काही क्रिया, प्रतिक्रिया आपल्याला होताना दिसतात. म्हणून जेवढं ज्ञान आहे ते मायेच्या सत्वगुणाचं आहे. जेवढे पदार्थ मायिक आहेत ते मायेच्या तमोगुणाचे कार्य आहेत आणि पदार्थामध्ये जेवढ्या क्रिया होतात त्या क्रिया ह्या मायेच्या रजोगुणाचं कार्य आहे. कार्य म्हटलं की रजोगुण, ज्ञान म्हटलं की सत्वगुण आणि पदार्थ म्हटलं की तमोगुण. अशा प्रकाराने हे वेदामध्ये सांगितलेलं आहे ह्या जगताविषयी. तेव्हा जगताचं आद्य कारण जे आहे, मग ते आद्य कारण प्रकृती आहे काही परमात्मा आहे अशा प्रकारचा विचार होतो. तर प्रकृती जर म्हणावी तर जड आहे. जड कधीही कोणाला कारण होत नाही. परंतु आपल्याला तर प्रकृती 3 गुणात्मक प्रकृतीचंच हे कार्य आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ही प्रकृतीचं कार्य म्हणताना प्रकृती हे त्याचं कारण आहे असं सांगत असताना कोणतं कारण आहे? ते उपादान कारण आहे. आणि परमात्मा जेव्हा कारण आहे असं तुम्ही म्हणता तेव्हा परमात्मा म्हणजे ईश्वर. ईश्वर म्हणजे मायोपाधिक चैतन्य. माया उपाधी लागल्यानंतर होणारं जे चैतन्य त्याला ईश्वर असं म्हणतात. तो ईश्वरही कारण आहे. म्हणून या ठिकाणी ईश्वरात जरी कारण असला तरी तो कोणतं कारण आहे? तो उपादान कारणही आहे आणि निमित्त कारणही आहे. उपादान कारणाचा कार्यात प्रवेश असतो आणि उपादान कारण हे कार्य हे उपादान कारणाशिवाय राहत नाही, म्हणजे टिकत नाही. अशा प्रकारचा त्याला म्हणतात उपादान कारण. तर परिणामी उपादान कारण जे आहे, म्हणजे परिणाम कशाला म्हणतात? जे अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप असतं असं त्याला परिणाम असं म्हणतात. तर हे परिणामी उपादान कारण कशाला म्हणतात? ज्याचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही असं. आणि परिणाम कशाला म्हणतात? उपादानाच्या
समान स्वभावान आणि अन्यथा रूप असतं त्याला काय म्हणतात? परिणाम. बरोबर आहे का? त्याला परिणाम असं म्हणतात. आणि मग निमित्त कारण कशाला म्हणतात? निमित्त कारण त्याला म्हणतात की ज्याचा कार्यात साक्षात प्रवेश नसतो आणि कार्य उत्पन्न झालं किंवा कार्याचा नाश झाला तरी ते काय राहतं? त्याच्यापासून वेगळं राहतं, त्याचा कार्यात साक्षात प्रवेश नसतो. जसा कुंभार घट बनवतो, तो कुंभार त्या घटाचं कोणतं कारण आहे? निमित्त कारण आहे. कारण समजा घट बनला आणि कुंभार मेला तरी घट राहतो की नाही? म्हणून तो त्याचं निमित्त कारण आहे. पण माती हे त्याचं, मृत्तिका हे त्याचं काय आहे? उपादान कारण आहे. म्हणून मृत्तिका जर बाजूला केली तर घट नावाचा पदार्थाची सिद्धी होणार नाही. म्हणून ते त्याचं काय आहे? उपादान कारण आहे. तेव्हा कारणं दोन प्रकारचे, एक परिणामी उपादान कारण आहे, आपलं उपादान कारण आहे आणि निमित्त कारण आहे. त्यामध्ये पुन्हा उपादान कारणामध्ये दोन प्रकार आहेत. एक परिणामी उपादान कारण आहे आणि एक विवर्तोपादान कारण आहे. परिणामी उपादान कारणामध्ये काय होतं की त्या पदार्थाचा त्याच्यामध्ये प्रवेश राहतो. ते जर नसेल तर त्या पदार्थाची सिद्धी होत नाही. परंतु हे जे विवर्तोपादान कारण आहे त्या विवर्तोपादान कारणामध्ये स्वतः त्याच्या स्वरूपात काहीच यत्किंचित परिवर्तन किंवा परिणाम होत नाही. ते स्वतः अपरिणामीच राहतं, परंतु त्याच्या वाचून मात्र कार्य होत नाही. ते काही करीत नाही पण त्याच्या वाचून कार्य होत नाही आणि त्याच्या मूळ स्वरूपात कोणत्याही प्रकारचा बदल न होता तो पदार्थ दिसतो किंवा प्रतीतीला येतो. म्हणून त्याला म्हणतात की तो अपरिणामी राहून, त्याला काय दुसरं याच्यामध्ये दिले अन्य हा बोला काय? पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम. या ठिकाणी पूर्वरूपाचा याला म्हणतात विवर्त. विवर्त. तर हा विवर्त म्हणजे काय? पूर्वरूपाचा परित्याग न करता अन्य रूपाने भासणं. जसं रज्जूचा रज्जू रूपाने, रज्जू आपल्या महिमेत असतो की नाही? रज्जू जसा तसा, पण सर्पाचा भास होतो की नाही? मग पूर्वरूपम अपरित्यज्य, पूर्वरूपाचा त्याग करतो का तो? नाही, जसा आहे तसाच राहतो. पण भासताना अवस्थांतर भानम, आपल्याला दुसऱ्या अवस्थेत सर्परूपाने तो भासतो, त्याला म्हणतात विवर्त. तसं या ठिकाणी हा विवर्त परिणामी विवर्त कारण आहे. याला काय म्हणायचं की एक कारण आहे परिणाम, एक कारण आहे परिणाम. काय त्याला काय म्हणतात आता सांगितलं? परिणामी उपादान कारण. एक उपादान कारण कोणतं आहे? परिणामी. आणि दुसरं कारण कोण आहे? विवर्तोपादान कारण आहे. विवर्तोपादान कारण आहे म्हणजे याचा अर्थ विवर्तोपादान कारण कोण आहे? केवळ ब्रह्मचैतन्य जे आहे त्याच्यात कोणताच परिणाम होत नाही आणि हे जगत आपल्याला भासतं म्हणून, आणि त्याच्यामध्ये तर विकार होत नाही म्हणून ब्रह्मजगताचं उपादान कारण आहे. पण कोणतं उपादान कारण आहे? तर ते विवर्तोपादान कारण आहे. माया जगताचं उपादान कारण आहे, पण कोणती आहे? परिणामी उपादान कारण आहे. आता हा जो माया आणि ब्रह्माचा संबंध होतो तेव्हा त्याला ईश्वर भाव प्राप्त होतो. तेव्हा तो ईश्वर ह्या जगताचं कोणतं कारण आहे असा जर विचार आला तर त्याचं शास्त्र सांगतं की तो अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. अभिन्न निमित्तोपादान कारण म्हणजे निमित्त कारणही कोण आहे? तोच आहे, आणि उपादान कारण कोण आहे? तोच आहे. याला म्हणतात अभिन्न निमित्तोपादान कारण. म्हणजे ब्रह्म हे जगताचं निमित्त कारणही आहे आणि आपलं ब्रह्म हे जगताचं उपादान कारण आहे. पण ते कोणतं उपादान कारण आहे? विवर्तोपादान कारण आहे. आणि माया जगताचं उपादान कारण आहे पण ते विवर्तोपादान कारण, तिच्या स्वतःमध्ये काय होतं? विकार होतो. म्हणून ती कोणती कारण आहे? परिणामी उपादान कारण आहे. आणि ईश्वर जगताचं कोणतं कारण आहे? निमित्तही कारण आहे. तोच जगताचं काय आहे? निमित्तही कारण आहे आणि तो जगताचं उपादान कारण पण आहे. म्हणजे एकटाच ईश्वर जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. अशा प्रकारे ह्या जगत कारणाचा आपल्या शास्त्रांमध्ये विचार केलेला आहे. यामध्ये हा विचार सांगत असताना आपल्याला वाटेल की अभिन्न निमित्तोपादान कारण कसं? त्यासाठी त्यांनी कोषकिड्याचं उदाहरण दिले. आता तो कोषकिडा जो आहे तो आपल्याभोवती आवरण निर्माण करतो, तर ते कुठं त्याच्यात लाळेतून ते तंतू काढतो आणि त्याला त्याच्याभोवती बनवून घेतो. मग त्याचं निमित्त कारण कोण आहे? तोच आहे. आणि उपादान कारण कोण आहे?
तोच आहे की नाही. जसा कोश कीटक असतो त्याप्रमाणे हा परमात्मा ह्या जगताचं कोश कीटकाप्रमाणे अभिन्न निमित्तोपादान कारण आहे आणि ते त्याचं आद्य कारण आहे. म्हणून या ठिकाणी जो ओंकार स्वरूप असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याची दोन रूप आहे. एक रूप आहे उपाधी मायेला घेतलं, ती उपाधी कोणती आहे? शुद्ध सत्वात्मक माया. त्या शुद्ध सत्वात्मक मायेला उपाधी करून जेव्हा ते ब्रह्म, तेच ब्रह्म ईश्वर भावाला प्राप्त होतं. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. कोणतं? एक परमात्म तत्व. पण तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. त्या ठिकाणी त्या मायेला ढालगज असं म्हटलेलं आहे. तर ती मायेने त्या परमात्म्याशी, निर्गुण निराकार परमात्म्याशी संबंध केला आणि त्या माया आणि परमात्म्याच्या संबंधातून ईश्वर भाव उत्पन्न झाला आहे की नाही. आणि मग त्या ईश्वराने हे संपूर्ण जगत उत्पन्न केलं. अशा प्रकारे शास्त्रामध्ये ह्या कारणाचा विचार झाला आणि त्याला म्हणतात आद्या. आणि हेच काय सांगितलं, ज्या वेळेला मनुष्याला असं जीवनामध्ये वाटतं की ह्या जगताचं मूळ कारण काय आहे, तर मूळ कारण कोण आहे त्याचं, म्हणजे याचा अर्थ मूळ कारण आहे शास्त्र प्रतिपादित ब्रह्म. परंतु ते ब्रह्म आपल्याला प्राप्त व्हावं, त्या ब्रह्माचं आपल्याला यथार्थ ज्ञान व्हावं, मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळावं, असं जेव्हा जिज्ञासूला वाटतं तेव्हा म्हणतात अथा तो ब्रह्म जिज्ञासा. हे करण्यासाठी अथ म्हणजे अनंतर, अनंतर्यवाचक असा हा शब्द आहे. तर याचा अर्थ असा, अथ म्हणजे नंतर. नंतर म्हणजे कधी, तर त्याने मागच्या अनेक जन्मामध्ये निष्काम कर्म आणि निष्काम उपासना त्यांनी जर केल्या असतील, त्यामुळं त्याचं अंतःकरण शुद्ध झालं असेल आणि त्याचं अंतःकरण चांचल्य विवर्जित स्थिर झाला असेल, तर अशाच पुरुषाला मी कोण आहे, हे जगत कुठून आलं, कोहम कथमिदम जातम, मी कोण आहे, हे जग कसं उत्पन्न झालं, कोवई कर्तास्य विद्यते, ह्या जगताचा कर्ता कोण आहे, उपादानम किमस्तिह, ह्या जगताचं उपादान कारण कोण आहे, विचारो सोयम ईदृशा. अशा प्रकारचा त्या मुमुक्षूच्या अंतकरणात विचार सुरू होतो. कधी? अथ आता या ठिकाणी अधिकार संपन्न झाल्यानंतर पुन्हा काय आहे, म्हणजे मन शुद्ध स्थिर झाल्यानंतर. आता हा म्हणजे याचा अर्थ असा आहे की साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर, म्हणजे पहिल्यांदा त्याला मुमुक्षुत्व आलं आणि तो नुसता मुमुक्षू एकच लक्षण नाही, तो साधन चतुष्टय संपन्न मुमुक्षू. साधन चतुष्टय म्हणजे त्याच्याजवळ आत्मा काय अनात्मा काय आहे याचा विवेक झाला, नित्य किंवा अनित्य काय आहे हा नित्यानित्य विवेक. त्याच्यामध्येही अनित्य असणाऱ्या इहलोकापासून परलोकापर्यंत जे काही सुख आहे त्या सुखाच्या त्यागाची त्याला इच्छा आहे आणि व्यापक असणारं ब्रह्मसुख मला खरं मिळावं अशी ज्याला जिज्ञासा म्हणजे ज्ञातुम इच्छा ज्याच्या अंतःकरणात झालेली आहे असा पुरुष. म्हणजे अनंत जन्म ज्यांनी निष्काम कर्म आणि उपासना करून मला ब्रह्मज्ञान व्हावं अशा प्रकारची जिज्ञासा ज्याच्या अंतःकरणात निर्माण झाली आणि जो साधन चतुष्टय संपन्न झाला त्याच्या ठिकाणी विवेक आहे. दुसरी गोष्ट, या लोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या विषयाच्या भोगाच्या त्यागाची इच्छा की ज्याला वैराग्य असं म्हणतात, असं वैराग्य त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेलं आहे. ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी. असा जो पुरुष आहे त्याला त्यांनी लिहिलं की त्याला जर विषय भोग दिसले तर काय वमुनिया सुने आत्ताची गेले, त्याला उठलेनी जेने वैराग्ये, उठलेनी वैराग्ये जेने हा त्रिवर्गो ऐसा सांडणे का वमुनिया सुने आताची गेले. अशा प्रकारचं त्याला कुत्र्याच्या वांतीप्रमाणे हे स्वर्गभोग तेही नलगती आसार, क्षणे होते जाती क्षणेची नश्वर, येथे हरिसंगे क्रीडो निरंतर. इथं मला परमात्मच प्राप्ती व्हावी, ज्याचं किती अनुकूल विषय प्राप्त झाले तरी मन रमत नाही, अशा प्रकारचं त्याला परवैराग्य असं म्हणतात. त्या ठिकाणी त्याला केवळ व शिकार संज्ञक वैराग्य तरी असलं पाहिजे असं सांगतात, नाही तर यतमान, एकेंद्रिय, व्यतिरेक असे वैराग्याचे प्रकार सांगितलेले. एखाद्या इंद्रियांचा जय केला, सगळ्या इंद्रियांचा जय केला
नाही, किंवा इंद्रियांचा जय केला वरून परंतु मनामध्ये विषयांच्या विषयीचं सुखत्व बुद्धी आहे अशा प्रकारचं, आणि ह्या जरी विषयांचा व्यतिरेक केला तरी मनामध्ये मात्र त्याचं चिंतन करतो, असं जे वैराग्य आहे हे वैराग्य या मुमुक्षूला आपल्या फलापर्यंत नेऊ शकत नाही. म्हणून त्याला परवैराग्य म्हणजे अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं वैराग्य असलं पाहिजे का विषय पाशी आलिया से न रिघे. त्याच्या ठिकाणी जर अनुकूल विषय स्वतःहून जवळ आले तरीसुद्धा भोगावे हे न रुचे मना माझी, अशी जर स्थिती असेल त्याला म्हणतात वैराग्यशील पुरुष. आणि त्याच्याजवळ एवढं नाही तर त्याच्याजवळ कोणता अधिकार असला पाहिजे? शम, दम, श्रद्धा, उपराम, तितिक्षा आणि काय समाधान, चित्ताची एकाग्रता, ह्या षड्गुणांनी तो संपन्न असला पाहिजे. आणि याशिवाय त्याला रात्रंदिवस कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, अशा प्रकारच्या अंतकरणात तीव्र तळमळ असली पाहिजे. तो आता तो ब्रह्म जिज्ञासा आहे की नाही. तर असा पुरुष जो आहे तो ह्या ब्रह्माच्या जाणण्याची इच्छा करणारा पुरुष आहे. म्हणजे ह्या ज्ञानेश्वरीचा अधिकारी तो साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. त्याने अनंत जन्म निष्काम कर्म आणि उपासना केली असली पाहिजे. आणि मला या जन्मात केवळ मोक्ष आणि मोक्षच व्हावा, याच्या व्यतिरिक्त आपण सकाळी चिंतन केलं विचारसागरामध्ये, याच्या अतिरिक्त मला काहीही नको, अशा प्रकारचं जो पुरुष आहे. याच्यामध्ये आलं की नाही हे सूत्र, आता तो ब्रह्म जिज्ञासा. आता ती जिज्ञासा काय आहे तर आता सांगितलं कोहम, मी कोण आहे, कथमिदम जातम, हे जगत कुठून उत्पन्न झालं, कोवई कर्ता अस्य विद्यते, ह्या जगताचा कर्ता कोण आहे, अशा प्रकारचा जो विचार आहे. बरोबर ना. कोवई कर्ता अस्य विद्यते, पुढं काय, उपादानम किमस्तिह, ह्या जगताचं मूळ उपादान कारण कोणत्या खऱ्या कारणापासून हे जगत उत्पन्न झालं, अशा प्रकारचा सहा अयम ईदृशा विचारा, तो हा अशा प्रकारचा विचार आहे. आणि अशा प्रकारचा जर विचार अंतकरणात स्फुरण होत असेल तो पुरुष या ज्ञानेश्वरीचं चिंतन करू शकतो. आता म्हणून सांगतात आता तो ब्रह्म जिज्ञासा, आलं का नाही सूत्र. आणि जन्मादी अस्य यतः, म्हणजे ह्या अस्य जगतः, ह्या जगताचे उत्पत्ती स्थिती लय कुठून होतात याविषयी हा विचार चालू आहे. बरोबर ना. म्हणजे हा विचार जो आहे तो कोणाचा चालला आहे, कोहम, मी कोण आहे, असा जो विचारवान पुरुष आहे तो याचा अधिकारी आहे. म्हणजे कोण, जन्माद्यस्य यतः, हे सूत्र आलं की नाही याच्यामध्ये. जे सगळ्या उपनिषदांचं परस्पर विरोध नाहीसा करून समन्वय प्रतिपादन करून मुमुक्षूला जीवब्रह्माची ऐक्यता आणि जगन्मिथ्यात्व उपनिषद प्रतिपाद्य विषय आहे हे सांगण्यासाठी प्रवृत्त झाले ब्रह्मसूत्र. ते ब्रह्मसूत्रच माऊलीने इथं सांगितलं की नाही एका ओवीत, ओम नमोजी आद्या जन्माद्यस्य यतः. आणि पुढं काय सांगतात याच्या ठिकाणी, आता तो ब्रह्म जिज्ञासा, दोन सूत्र झाली ना. आता ही जी गोष्ट आहे ही ब्रह्मसूत्र कशावरून सांगणार आहे तुम्हाला, शास्त्र योनित्वात. म्हणजे ह्या ब्रह्माचं ज्ञान करायचं झालं तर योनी म्हणजे मूळ कारण कोण आहे त्याच्या ज्ञानाचं, तर शास्त्र हे आहे. शास्त्र म्हणजे शंसनात शास्त्रमिती उच्यते, जे आपल्याला सत्याची अनुभूती आपल्या बुद्धीवर आरूढ करते, सत्याचं यथार्थ ज्ञान आपल्याला प्राप्त करून देते, सत्य काय आहे, कसं आहे, कुठं आहे हे सांगते. असं जे आहे ते शास्त्र म्हणजे वेद, शास्त्र म्हणजे वेद म्हणून. आणि शास्त्रच आहे योनित्वात. ह्या ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं आणि तुम्ही तीर्थाटनं जप किंवा विज्ञानाचं काही करत बसले तर प्राप्त होणार नाही. त्याला कोणतं पाहिजे, वेदाचा जर आधार घेतला तरच तुम्हाला त्या जगताच्या आद्य कारणाचं ज्ञान होईल. जगताचं आद्य कारण कोणतं आहे याचं परोक्ष ज्ञानसुद्धा तुम्हाला कशाने होईल, शास्त्रानेच होईल. वेदाने जे सांगितलं आहे, कारण वेद हा अपौरुषेय आहे. म्हणजे
कोणीही मानवी बुद्धीतून ह्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून देणं शक्य नाही. कारण का त्या प्रत्येक मानवी बुद्धीच्या ठिकाणी भ्रम प्रमाद करणापाठव विप्रलिप्सा आणि काय भ्रम प्रमाद करणापाठव आणि विप्रलिप्सा नावाचे 4 दोष असतात. माणूस किती केवढाही मोठा झाला तरी तो काय असतो, त्याच्या ठिकाणी भ्रम होऊ शकतो. त्याच्या ठिकाणी कधी दुसऱ्याला फसवण्याची इच्छा परवंचना असू शकते. आणि नंतर त्याच्या इंद्रियामध्ये काही नेहमी पाठव्य नसेल तर दुसऱ्याने सांगितलेलं त्यांनी चुकीचं पण ऐकलेलं असू शकतं, म्हणून तो चुकीचं पण सांगू शकतो. कारण करण म्हणजे जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचं अपाठव्य म्हणजे शैथिल्य त्याच्या ठिकाणी असतं. आणि दुसरी गोष्ट आहे की भ्रम प्रमाद, त्याच्याकडून जाणून देखील त्याच्याकडून कधी कधी चूक होऊ शकते. जरी त्याला माहीत असलं, त्यांना दही खाल्ल्यावर मला खोकला येतो तरीसुद्धा मी दही खाऊ शकतो. अशा प्रकारचं मनुष्याच्या ठिकाणी करणापाठव नावाचा दोष असतो. आणि वेद हा अपौरुष आहे, म्हणजे पुरुषकृत बुद्धीचे कोणतेही दोष वेदाच्या ठिकाणी नाहीत. म्हणून अपौरुषीय वेद हाच ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचं साधन आहे. म्हणून त्याला म्हणलं शास्त्र योनित्वात, म्हणजे शास्त्रच आहे योनी म्हणजे ज्याच्या ज्ञानाचं साधन. असा जो परमात्मा आहे तो परमात्मा, त्या परमात्म्याचं ज्ञान शास्त्रा वाचून दुसरं कशाने होणार नाही. ज्ञानोबारायसुद्धा काय आहेत या ठिकाणी वेदाचं पौरुषीय वैदिक वेदाचे परंपरा मानणारे. म्हणून आपण जर तुम्हाला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर काय आहे शास्त्र योनित्वात. इथं ज्ञानोबाराय काय म्हणतात, वेद प्रतिपाद्या, वेदाच्या प्रतिपादनाचा विषय आहे. किंवा वेद प्रतिपाद्या म्हणजे वेद ज्याचं प्रतिपादन करतो. वेद काय करतो, वेद अनंत बोलिला आणि अर्थयुतकाची साधीला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. त्यांनी सुद्धा वेदाने कोण सांगितलं, एक परमात्माच सर्व जगताचं कारण आहे. म्हणून या ओळीमध्ये सांगताना जो मनुष्य असं होऊन आला असेल त्याला ज्ञानेश्वरी जी आहे ती ज्ञानेश्वरी त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याची जिज्ञासेची पूर्तता करील आणि त्याला ब्रह्मज्ञान ह्यापासून होईल, ईश्वराचं ज्ञान होईल, जगताचं आद्य कारण कळेल. मी कोण आहे अर्थात अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे हे त्याला कळेल. कारण त्याला आधार कोणाचा आहे, वेदाचा. सांगितलं ना, गाळोनिया भेद आणि प्रमाणतो ऐसा वेद. या ठिकाणी वेद प्रामाण्य आहे. म्हणजे माऊली ही अपौरुषे वेदाचं प्रामाण्य स्वीकारून या ठिकाणी हा ग्रंथ किंवा गीतेचा अर्थ करण्याला प्रवृत्त झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी शास्त्र योनित्वात हे 3रं सूत्र झालं की नाही. पहिल्यांदा झालं अथातो ब्रह्म जिज्ञासा, दुसरं झालं जन्माद्यस्य यतः, तिसरं झालं शास्त्र योनित्वात. आणि हे का तत्व समन्वयात, कारण सगळ्या वेदांनी सम्यक अन्वय म्हणजे कथन याचंच केलेलं आहे. म्हणजे जगताचं आद्य कारण वेदांनी दुसरं कोणी सांगितलं नाही. त्या वेदाच्या कारणांचा विचार केला तर ब्रह्म हे जगताचं आद्य कारण आहे. कारण काय, समजा माया कशी असली तर स्वतंत्र मायेचा परिणाम हे जगत माया स्वतंत्र करू शकेल का, कारण ती काय आहे, जड आहेत. परमाणू जरी असले तरी ते परमाणू एकत्र येऊन हे विश्व बनण्यासाठी कोणीतरी पाठीमागं त्याचा संकल्प करता असा अधिष्ठान परमात्मा नसेल तरीसुद्धा हे जग उत्पन्न होईल का. म्हणून खरं जगताचं कारण हा ईश्वरही नाही, खरं जगताचं कारण प्रकृतीही नाही, परिणामही नाही. हे जगत स्वाभाविकही होत नाही, हे ईश्वरापासूनही होत नाही. स्वभावम ईश्वरम. काही लोकांनी सांगितलं कालाच्या ओघात होतं. कारण काय, नेहमीची येतो मग पावसाळा, हे तो सृष्टीचे कौतुक जाणं बाळा. पावसाळा बरोबर आता समजा सगळं विस्कळीत झालं, परंतु साधारणपणाने आपल्या पावसाळ्याचे 4 महिने, हिवाळ्याचे 4 महिने आणि उन्हाळ्याचे 4 महिने. हा उन्हाळा कशामुळे येतो, हा स्वाभाविक आहे. हा काय आहे, उन्हाळा जो येतो हा कालाचा प्रभाव आहे. तो काळ आला, चैत्र आला की त्या ठिकाणी त्या झाडांना मोहर येतो, आहे की नाही, मोहर येतो. नंतर काय होतं, वैशाख आला की त्याला फळं लागतात आणि ती परिपक्व व्हायला लागतात आणि ज्येष्ठामध्ये ती परिपक्व होतात. असं हे सगळं कशामुळे, हा जो आम्र वृक्षाचा त्या आम्रफलाची निर्मिती झाली, स्थिती झाली, लय झाला, याला सगळ्याला कारण कोण आहे, काळच आहे की नाही. मनुष्य जन्माला येतो, आहे की नाही,
जन्माला येतो, नंतर हळूहळू तो काय होतो, तरुण होतो, बाल्य काळात, नंतर तारुण्यात, नंतर म्हातारपण, आणि नंतर काय होतं, त्याचा मृत्यू होतो. हे सगळं काय काळच ठरवतो की नाही? मग काळच जगताचा आत्मा आहे, काळच जगताचं कारण आहे असे सांगतात. परंतु हा काळसुद्धा जगताचं कारण नाही. जगताचं कारण कोण आहे? काळ नाही, स्वभाव नाही, ईश्वर नाही, यदृच्छा हे आपोआपच होतं असं कोणी जर म्हणत असेल, किंवा नियती म्हणजे प्रकृतीच ही करते असं जर कोणी म्हणत असेल, तर हे त्याचं कारण नाही. त्या ठिकाणी नियती हे सुद्धा त्याचं कारण नाही. तसंच या ठिकाणी मग काय, नियतीम स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतीम तथा परिणामंच मन्यन्ते प्रकृतीम पृथुदर्शिनः. आणि जगत हा त्या प्रकृतीचा परिणाम आहे असे अनेक भेदवादी म्हणतात, जे वेगवेगळे तत्त्व मानतात. एक तत्त्व परमात्म तत्त्वच आहे, त्याच्या व्यतिरिक्त तत्त्व म्हणजे सत्य दुसरं काहीच नाही, असं ज्यांना ह्या वेदांत किंवा उपनिषद, वेद प्रतिपाद्य म्हणजे वेदाचा अंतिम असणारा तत्त्वज्ञानाचा भाग जो उपनिषद, त्या उपनिषदाने हे प्रतिपादन केलेलं आहे. वेद प्रतिपाद्य म्हणजे उपनिषद प्रतिपाद्य अशा प्रकारचा हा परमात्मा आहे. परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्याला काही वेदांताचं अध्ययन किंवा वेदांत विचार हा त्याला कारण आहे. आणि त्या वेदांत विचारामध्ये स्वभाव, ईश्वर, काल, यदृच्छा, नियती किंवा प्रकृती हे जगताचं कारण नाही. जर मूळ अधिष्ठान रज्जूच नसता तर तुम्हाला सर्प भासला तरी असता का? म्हणजे खरा कारण कोण आहे? रज्जूच आहे. तसं जर हा परमात्म तत्व नसतं तर जगतात ज्ञानरूप परमात्मा नसता तर जगत आणि जगताचं ज्ञान हे सुद्धा तुम्हाला झालं नसतं. त्याला म्हणतात जगदांध्य प्रसंग. अशा प्रकारचा प्रसंग तुम्हाला प्राप्त झाला असता. पण हा सगळा विचार कुठून जवळून कळेल? माणसाने किती प्रयत्न केला तरी कळणार नाही. वेद प्रतिपाद्या शास्त्र योनित्वात. आता हा जो परमात्मा आहे, ह्या परमात्म्याचं ज्ञान आपल्याला कसं होईल त्याविषयी म्हणतात, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू. राहिलेला विचार उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.